रोहित आर्यावर एन्काउंटरची वेळ का आली? आत लहान मुलं असताना टोकाचं पाऊल का उचललं? गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या चौकशीमध्ये उत्तरं द्यावी लागणार. सूत्रांची माहिती तर शिक्षण विभागामधील अधिकाऱ्यांचाही जबाब नोंदवला जाण्याची शक्यता. पलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी एसआयटी गठीत करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश. महिला आयपीएसच्या नेतृत्वात एसआयटी असणार. संपदाताईंच्या मृत्यू प्रकरणातील प्रत्येक आरोपीला गसाड केल्याशिवाय शांत बसणार नाही. एसआयटी मार्फत निष्पक्ष चौकशी होईल असा विश्वास. पलटण प्रकरणावरून धनंजय मुंडेंचं ट्विट. पलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी गोपाल बदनेची कोठडीतच खात्यांतर्गत चौकशी. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणेंची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती. रत्नशिव निंबाळकरचा अपघाती मृत्यू दाखवण्याचा पोलिसांचा प्रयत्न. यासाठी महिला डॉक्टरवर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव होता. सुषमा अंधारेंचा आरोप. पलटण प्रकरणामध्ये चाकणकरांची भूमिका मला पटली नाही. पीडितेच्या कुटुंबियांशी बोलताना अजित पवारांचं वक्तव्य. तर उद्धव ठाकरे आणि अजितदादांनी पीडितेच्या कुटुंबाशी फोनवरून संवाद साधला. रुपाली पाटील माझी मैत्रीण. आरोप गैरसमजामधून कोणतेही राजकारण करू नये. रुपाली पाटलांनी गुंड पाठवून हल्ला केल्याचा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकरांचं स्पष्टीकरण. रुपाली चाकणकरांच्या सांगण्यावरून माधवी खंडाळकरांचे व्हिडिओ करत आरोप. रुपाली ठोंबरे पाटलांचा दावा. एका व्हिडिओमुळे राष्ट्रवादीतील 2 रुपालींमध्ये वाद. माधवी खंडाळकर प्रकरणाचा जाब विचारत ठोंबरेंचा खडक पोलीस ठाण्यामध्ये ठिया. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना जाब विचारला तर राजीनामा मागितल्यामुळे ही बाई बावचळलेली आहे. रुपाली पाटलांची चाकणकरांवर टीका. पुण्यामध्ये रुपाली चाकणकरांच्या विरोधात ठाकरेंच्या महिला आघाडीचं आंदोलन. फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप. चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या बिहार दौऱ्यावर. फडणवीस एनडीए उमेदवारांच्या प्रचारामध्ये सहभागी होणार. बिहारमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या जवळपास 6 ते 7 प्रचार सभा पार पडणार. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाचा आढावा. औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी 6 विभागीय समित्यांची स्थापना. राज्यामधील ईज ऑफ डुईंग बिझनेस संदर्भात सुद्धा आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2024 पर्यंत घेणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. कडूंच्या शिष्टमंडळाची निर्णयाला सहमती. प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती 6 महिन्यांमध्ये अहवाल देणार.